वेलकम बॅक गाईज. तर आता आपण उज्जैनलाच आहे. मंदिराच्या जवळच आपलं हॉटेल आहे, आपण जिथं राहतो आहे. तर मी काल तुम्हाला दाखवलेलं. आता आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन गाभाऱ्यात आम्ही आरतीचं काय बोलतो आपण आरतीने अटेंड करून झालं. आता सकाळी नाश्ता वगैरे करून आम्ही फ्रेश होऊन घरी गेलो, झोपलो जरा वेळ रूमवर. आणि आता मी इथे निघालो लोकल स्पॉट करायला. तर जेवढे लोकल स्पॉट्स असतील ते फिरू आणि मग तुम्हालाही दाखवू. चला लेट्स. आम्ही मंदिराजवळ आलो आहे आणि एक ई रिक्षावाला भेटला आहे जो आम्हाला 5 देवांचे स्थान असे आहेत ते आम्हाला करवून देणार. तर तो कुठले स्थान करून देणार आहे आम्हाला, ई रिक्षामध्ये घेऊन जाणार, दर्शन करवून देणार. हे सगळं इन्व्हॉल्व असेल. आम्हाला काहीतरी 700 बोलला आहे तो. तुम्ही बार्गेन करू शकता अजून. तिथे आल्यावर ई रिक्षामध्ये आम्हाला घेऊन जाणार आहे. तो कुठले मंदिर तो कवर करणार तो एकदा सांगेल. चला हम कहाँ जाने वाले. तो रियान भाई आज कहाँ जाने वाले? गढ़कालिका, कालभैरू, मंगलनाथ, शांतिपनी आश्रम. तो रियान भाई ने बोला हम 5 मंदिर करने वाले, तो आप बार्गेन कर सकते हो उस सब में. तो चलो अब दिखाता हूँ मैं 5 मंदिर. आलो आता आपल्या पहिल्या मंदिराकडे. तुम्ही बघू शकता. कुठल्या मंदिराला आलो ओमकार आपण? गढ़कालिका मंदिर. हा गढ़कालिका मंदिरला आलोय. जेवढं जमेल तेवढं मी आतलं दाखवतो तुम्हाला. चला. तेच जवळच एक गणेश मंदिर आहे आपलं, तर आपण ते पण बघूयात. चला. आता आम्ही आलोय दुसऱ्या मंदिरात, कालभैरवाच्या. इथे खूप गर्दी आहे ते बोलतात, जे आम्हाला घेऊन आलेत ते. बघू आता किती गर्दी आहे. जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवतो. चला. तर कालभैरवाचं मंदिर खूप गर्दी आहे आज. आता आम्ही आलोय मंगलनाथ मंदिरला. तुम्हाला मी दाखवतो. चला. प्रत्येक मंदिराला त्याचा घाट आहे कदाचित. आता आम्ही जेवढे मंदिर गेलो तेवढं सगळ्यांना त्यांचे घाट आहेत, हे तुम्ही बघू शकता. आता अजून 2 मंदिरं बाकी आहेत. आपली 5 मंदिरं होती. बहुतेक मी 3 दाखवली तुम्हाला, जेवढं जमलं तेवढं. आणि यापुढेही मी दाखवीन 2 मंदिरं. चला. तिथेही एक मंदिर आहे. आता पण आलो आहे तर जितकी छोटी मंदिरं आहेत मेन मंदिराच्या आजूबाजूला ते सगळे आपण करूयात. आम्ही तुम्हाला ते दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करू.
आता आपण आलो आपल्या शेवटच्या मंदिरात, महर्षी सातमणी आश्रम. चला हे पण बघूयात. तर आम्ही इथं मंदिराचं दर्शन घ्यायला आलतो. ते एक लहान पोरगी हरवली आहे लावण्या म्हणून, तिलाच बघू आबा. आता आपण बघूयात, अनाउन्समेंट करूयात, तिला तिच्या पॅरेंट्सशी भेटवून देऊयात. हे बघा, रावण्या नाम की बालिका जिस किसी की भी हो मंदिर प्रांगण में आ गया, किसी का बच्चा गुम हो गया हो तो मंदिर पर आए. आम्ही पाचही मंदिर करून घरी आलो, म्हणजे रूमवर आलो आणि मग खूप थकलेलो. मग आम्ही थोड्या वेळ झोपलो. आता आम्ही गंगा आरतीला चाललो, तुम्हाला तेही दाखवतो. पण त्याच्या आधी आम्हाला पाणीपुरी खायची, कारण तुम्ही इथं याल ना मध्य प्रदेशमध्ये, पाणीपुरीचे एवढे स्टॉल्स ना जेवढे आपल्याकडे पण नाही. तर म्हणलो एक ट्राय तो बनताय, आणि ते म्हणतात खूप चांगलं आहे, तर चला ट्राय करू. पाणीपुरी खातोय आणि हे दादा आपल्याला पाणीपुरी देतो. तर आम्ही कॉरिडोरला आलो आहे महाकालेश्वर मंदिराच्या. तर आम्ही तुम्हाला ते दाखवतो आणि मग थोडं जेवून घरी जाऊ. उद्या आपलं आहे ओंकारेश्वर, तुम्ही नक्की बघा. हा आतापर्यंत बघितला असेल, इंटरेस्टिंग वाटलं असेल, तर उद्याही इंटरेस्टिंगच असणार आहे. तर तुम्ही नक्की पहा. आणि ओंकारेश्वर टेम्पलचं पण मी पूर्ण डिटेल जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवीन. स्टे ट्यून. चला, तुम्ही बघालच खूप छान आहे. आता अंदाज झालाय. मी पूर्ण प्रयत्न केलाय तुम्हाला हे दाखवायचा. कॉरिडोर, महाकालेश्वर कॉरिडोर, खूप सारे इव्हेंट्स आहे, खूप सारे आपले मायथॉलॉजीमध्ये असलेल्या गोष्टी, त्यांचं एक छोटी मूर्ती रूपांतर केली आहे त्यांनी. आणि तेच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओमध्ये. थोडा मोठा होईल, मी तो कटशॉट करून तुम्हाला दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. आणि थोडा वेळ अजून बघा, मग म्युझियमला जाऊयात. मग हा ब्लॉग थोडा आता इथे एंड करूयात.
मला असं वाटतं, कारण 2 ब्लॉग आता झाले असतील. तर स्टे ट्यून, बघत राहा आणि आवडत असेल तर नक्की लाईक करा. लाईक शेअर सबस्क्राईब गाईज. सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, तुम्ही फक्त बघा, काय प्रॉब्लेम नाही. लव लव.